हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। इंधनाची साठेबाजी काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। देशात लॉकडाऊन लागणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा। अशोक खराचा पोलिसांच्या तपासात अजब दावा। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, तर मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही। भोंदू अशोक खराच्या उलट्या बोंबा। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबतचे केसरकर आणि चाकणकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंचे आरोप। केसरकर आणि चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। अन्नू मलिकांना मीटूच्या आरोपावर चाकणकरांकडून क्लीन चिट। सुषमा अंधारेंचा आरोप, तर अन्नू मलिकांच्या प्रोजेक्टमध्ये सोहम चाकणकरांचा सहभाग असल्याचा दावा। मंत्री नरहरी झिरवळांना राष्ट्रवादीकडून अभय। कथित व्हिडिओ प्रकरणात राजीनामा घेणार नाही, आरोप झाले की राजीनामा घेणं अयोग्य असल्याची वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। झिरवळांना व्हिडिओबाबत तक्रार द्यायला सांगितलंय। काही चुकीचं असल्यास आम्ही कारवाई करू। झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वसईत महिलेवर अत्याचार करणारा भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल। तर माझ्यावरील गुन्हा खोटा, लवकर सत्य बाहेर येईल। फेसबुक पोस्टवरून ऋषिकेश वैद्यचं स्पष्टीकरण। दादर रेल्वे स्टेशनवर उभ्या लोकल ट्रेनवर अज्ञाताने दगड भिरकवला। महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत। आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। सांगलीत गारांसह पाऊस। महाबळेश्वर, जालन्यात पिकांचं मोठं नुकसान। मुंबईतून एक मोठी धक्कादायक बातमी। मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलाय। पवई पोलीस ठाण्यात एडव्हिओ नीट काउन्सिलिंग या कन्सल्टन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आतापर्यंत 3 तक्रारदार पुढे आले असून त्यांची 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे देशभरात तब्बल 104 जणांना गंडा घालून 10 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचं समोर आलंय। ही कन्सल्टन्सी नीट परीक्षेत कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळवून देण्याचं आमिष दाखवत होती। काउन्सिलिंगच्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या जात होता। त्यानंतर विद्यार्थ्यांना बनावट अलॉटमेंट लेटर देण्यात आलं होतं। मात्र विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे। दरम्यान तक्रारदारांसोबत संवाद साधलाय प्रतिनिधी संकेत वरक यांनी। 11 लाख घेऊन गेलात कॅश, त्याचं पुढे काय झालं? म्हणजे 2 गोष्टी होऊ शकतात। एक, ती फीस त्यांनी भरली नाही भरली, किंवा त्यांनी तुम्हाला आधी जर फीस भरलेली आहे, ऑलरेडी मी कॉलेजला फीस भरलेली आहे, मला पैसे द्या, असं काय घडलं होतं का? हां, असंच त्यांनी बोललं। आम्हाला अलॉटमेंट लेटर दिला, फेक अलॉटमेंट लेटर, त्याच्यावर सगळे मेन्शन आहेत, एवढे मी फीस भरली आहे तिकडे। तुम्हाला सांगितलं की मी आधी फीस भरलेली 11 लाख, तुम्ही मला कॅश द्या। हां, कॅश द्या। तर मला सांगा आता तुम्ही की नीटमध्ये जेव्हा मार्क पडतात तर किती मार्क पडले होते आणि तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसकडे का गेलात? म्हणजे आमचे मार्क्स कमी होते म्हणून मी प्रायव्हेटसाठी हे केलेला। किती होते मार्क? माझ्या भावाचा 125 होता, जस्ट त्यांनी क्वालिफाय केला होता ओबीसीसाठी, ते ऑल ओव्हर इंडियासाठी त्यांनी क्वालिफाय केलं, ते एलिजिबल होता म्हणून आम्ही पुढची प्रोसेस केली। हे लोक भेटले आणि हे लोकांनी असं केलं आमच्याबरोबर। अच्छा, मग मला सांगा आता की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा कधी तुम्ही दाखल केलेला आहेत, कुठे दाखल केला? पवई पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला, FIR झाला आहे, पण अजून ते लोक बोलत आहे की आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहेत।
जवळपास 10 दिवस झाला FIR करून. इंस्टाग्राम पेजेस के थ्रू हम जब कमेंट किया और मैंने अपना नंबर पेज किया था, तो और भी बहुत सारे जो मतलब जो नीट काउंसलिंग जो उनका है इंस्टाग्राम पेज वहाँ पर मैंने उस पर सारा कमेंट किया था कि फेक करते हैं ये सब, तो और भी बहुत सारे स्टूडेंट आए मेरे पास फेक करने के लिए। तो उसके बाद हम लोगों ने एक व्हाट्सएप ग्रुप बनाया 10-15 जन का। तो फिर मैं उनकी एक लेडीज़ थी जो उनकी एम्प्लॉय थी, उससे हम लोग कांटेक्ट में आए। उससे कांटेक्ट करके हम लोग ने उससे बहुत रिक्वेस्ट किया, तो उसने हम लोग को एक 100 पेरेंट्स का लिस्ट दिया। उसने बोला कि ये सारे पेरेंट्स के साथ इन लोगों ने इतना इतना पैसा लिया है। मतलब 100 लोगों के यानंतर तुम्हाला सावधान करणारी एक बातमी आहे। खराच्या कुकर्माचे व्हिडिओ तुम्ही जर कोणाला फॉरवर्ड करत असाल किंवा तुम्हाला कोणी फॉरवर्ड करत असेल तर सावधान, कारण तो गुन्हा आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो। नाशिकमध्ये सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं अनेक तरुणांना महागात पडलंय। सातपूर पोलिसांनी 6 जणांचं व्हॉट्सअप ॲडमिनवर गुन्हा दाखल केलेला आहे। खरात प्रकरणातल्या पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि सरकारकडून सुद्धा असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। नाशिक शहरातील सातपूर परिसरात सोशल मीडियाच्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिडको आणि सातपूर वॉलमन या व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ पोस्ट आणि फॉरवर्ड करण्यात आल्याचं उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी थेट ग्रुप ॲडमिनसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। ग्रुपवर खरात प्रकरणाशी संबंधित तब्बल 8 अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते। केवळ पोस्टच नाही तर अनेक ॲडमिन्सनी हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणात सिद्धार्थ रामोशे, रमेश शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांचा समावेश असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही। फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि IT ॲक्ट म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। IT ॲक्ट मधील कलम 67A नुसार अश्लील लैंगिक सामुग्री प्रसारित करणे गुन्हा आहे। भारतीय न्याय संहितेनुसार गोपनीयतेचा भंग, महिलांच्या सन्मानावर आघात आहे, त्यामुळे फॉरवर्ड करणे देखील गुन्हा आहे। कायद्यासमोर फक्त शेअर केलं हा बचाव चालत नाही। माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 67 आणि 67A नुसार अश्लील चित्रफित प्रसारित करणे, विशेष करून महिलांची बदनामी करणे हा गुन्हा आहे। अशा गुन्ह्यामध्ये सोशल मीडियावरील आरोपी असा बचाव होऊ शकतात की जेव्हा त्यांनी ही क्लिप शेअर केली, मूळ सोर्स त्यांचा नव्हता, कुणाची तरी आलेली फॉरवर्डेड पोस्ट त्यांनी शेअर केली आहे। त्याचप्रमाणे बदनामी करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असा बचाव आरोपी घेऊ शकतात। पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना स्पष्ट इशारा दिलाय। कोणतीही आक्षेपार्ह सामग्री फॉरवर्ड करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। व्हॉट्सअप डिजिटल पब्लिक स्पेस आहे। ॲडमिनला कंटेंट कंट्रोल करण्याची जबाबदारी असते। चुकीचा कंटेंट रोखला नाही तर तो निष्काळजीपणा मानला जातो। एक फॉरवर्ड कुणाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो, तर कठोर कायदा असल्यानं चुकीचं फॉरवर्ड करू नका। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।